आज येणारा विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्ही 90 जागाचा मागणी आपण केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून या 90 जागावर उमेदवार उभा करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार हे विदर्भामध्ये सुद्धा लवकरच येणार आहेत आणि फार मोठा घडामोडी या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसून येणार आहे। दुसरा म्हणजे आमच्या या विभागाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आपले एकनाथरावजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आमचा FDA डिपार्टमेंटचा मीटिंग झालं होतं आणि त्या मीटिंगमध्ये जे दुधामध्ये जास्त प्रमाणामध्ये जे भेसळ आहे दूधजन्य पदार्थ ह्याच्यावर कारवाई कडक करण्याच्या दृष्टिकोनातून MPDA लावण्याचा सुद्धा अशा प्रकारचा आदेश माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला आहे आणि ज्याच्या माध्यमातून म्हणजे नॉन बेलेबल ऑफेन्स सुद्धा इथे करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आमचा विचार सुरू आहे। रूल्स अँड रेग्युलेशन्स आपल्याला तयार करायचा आहे। आपला स्वतःचा इंडिपेंडंट FDA डिपार्टमेंटचा महाराष्ट्राचा स्वतःचा कायदा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून परवाच्या मीटिंगमध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी निर्देश दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून भक्कमपणामध्ये जे दूधजन्य जे पदार्थ आहेत ह्याच्यामध्ये आता भेसळ करणाऱ्या लोकांना आता फार मोठा कारवाई आमच्या विभागाच्या माध्यमातून होणार आहे आणि मिशन 15 म्हणून आम्ही एक राज्यामध्ये आपण घडवत आहोत ज्याच्या माध्यमातून जे ड्रग्स डिपार्टमेंट आणि फूड डिपार्टमेंटचा जे काही आपला अभियान आम्ही या राज्यामध्ये राबवत आहोत कारण की फार मोठा आपण पाहतो की मलेरिया आपला डिसेंट्री डायरिया वगैरे सगळं फार मोठ्या प्रमाणामध्ये पावसामध्ये होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून फार मोठा अभियान आमचा सुरू झालेला आहे या राज्यामध्ये आणि आपण कारवाई फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण करत आहोत। या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती देण्याकरता आपण इथे उपस्थित झालेला नाही। कायदा म्हणजे आता MPDA लावायचा सध्या ते दूध आपला विकास जे दुग्ध विकास विभाग आहे त्याच्या माध्यमातून आपण MPDA लावायचा अशा प्रकारचा आदेश आपला माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून काही अधिकारी त्या जवळजवळ 200 अधिकारी आमच्या विभागामध्ये आपण घेत आहोत आणि त्यांना घेऊन कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून आपण कारवाई करणार आहोत। नाही दुसऱ्या विभागाचे जे अधिकारी डेअरी डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांना आमच्या विभागामध्ये देणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा विभाग पोलीस डिपार्टमेंट आणि आमचा विभाग असा तिन्ही विभाग मिळून फार मोठा कारवाई या पुढच्या कालावधीमध्ये होणार आहे। अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्याचं ते प्रकरण चिघळताना दिसतं आहे। नाही ठीक आहे आता ते पोलीस वगैरे कारवाई सुरू आहे त्या दृष्टिकोनातून ते कारवाई होणार आहे आणि मिटकरी साहेबांचं जे गाडी नुकसान केलं हे जरा चुकीचं आहे। कुठेतरी आपण कायदा हातामध्ये घेतला नाही पाहिजे। आज उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं एकतर मी राहीन नाही तर तुम्ही राहाल देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून त्यांचा हा वक्तव्य होता। राजकारणामध्ये असे टोकाचे वक्तव्य एकतर मी राहीन नाही तर तुम्ही राहाल नाही असं हे लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये तुम्ही राहणार मी राहणार हे लोकांकडे अधिकार आहे आणि लोक कोणाला ठेवतील काय ठेवतील आता लवकरच 3 महिन्यामध्ये आपल्याला दिसून येईल आणि महायुतीचा सरकार पुन्हा येणार आहे। 200च्या वर सीट आमचे निवडून येतील हे तुम्हाला खास करून मी सांगू इच्छितो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।